माझे आई बाप म्हणजे माझे अस्तित्व आहे. आई बापाची पुण्याई म्हणून एवढं सुंदर शरीर आम्हाला मिळालंय असे प्रतिपादन प्राध्यापक वसंतराव हंकारे यांनी शिरूर तालुक्यातील कोंढापुरी इथं केले. शिवमल्हार ट्रस्टच्या वतीनं शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथील मल्हारगडावर चंपाषष्ठी महोत्सवाचं आयोजन केले होते. चंपाषष्ठी महोत्सव निमित्तानं आयोजित केलेल्या व्याख्यानात प्राध्यापक वसंतराव हंकारे बोलत होते. कोंढापुरी गावचे सरपंच संदीपराव डोमाळे, शिवमल्हार सेवा ट्रस्टचे अध्यक्ष निळूभाऊ गायकवाड, माजी उपसरपंच आशिष शेठ गायकवाड, माजी उपसरपंच अर्जुनराव गायकवाड, व्याख्यानाचे आयोजक अशोक खुशालराव ससे, पत्रकार विजय ढमढेरे, ज्येष्ठ ग्रामस्थ डीएल गायकवाड, ज्येष्ठ जिल्हा परिषद केंद्र शाळेचे तसेच विद्यानिकेतन प्रशाला माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक, विद्यार्थी तसेच ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. विचारवंतांचे विचार व्याख्यानाच्या प्रबोधनाच्या माध्यमातून आमच्या कानापर्यंत आले, पण आमच्या कानातला विचार आमच्या मनाच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचला नाही, आमच्या काळजाच्या तळापर्यंत पोहोचला नाही, आमच्या मधला माणूस जागा झाला नाही. कोलाहलात साऱ्या माणूस शोधतो मी, गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी. प्रचंड गर्दी या राष्ट्रामध्ये झाली, प्रचंड गर्दी या राष्ट्रामध्ये झाली, पण कुठे जर आमच्या मधला माणूस आणि माणूस की हरवत चालली. आज या मातीमध्ये 4 वर्षाच्या लेकीवर अत्याचार होतो. आज एखादा हरामखोर कुत्रा हातामध्ये कोयता घेतो, माझ्या लेकीच्या शरीराचे तुकडे तुकडे करतो, अगदी दगडाने माझ्या लेकीच्या शरीराचा चिंधड्या उडवतो. आज ही 16-17 वर्षाचा पोरग हातामध्ये दारूचा ग्लास घेत, हत्तीसारख्या बापाच्या आबरूची लक्तर वेशीवरती टाकत. आई बापाने मोबाईल नाही दिला म्हणून आज ही आमची लेकरं आत्महत्या करू लागली. सोशल मीडियावरती तास तास आमची लेकरं बसतात, पण ज्या आई बापाने आपल्या किडन्या विकल्या आणि मुलांचं शिक्षण पूर्ण केलं, तो आई बाप मात्र माझी लेकरं विसरू लागली. म्हणून माझ्या लेकरानं आज मी तुमच्या समोर उभा आहे. आजचं पण व्याख्यान नाही तर व्याख्यानाच्या पुढचं एक पाऊल असतं, ज्याला परिवर्तन म्हणतात, ज्याला बदल म्हणतात. कारण माझ्या लेकरानं आई बाप विसरू लागला, आई बाबाची मेहनत तुम्ही विसरू लागला. ही माती कोणाची याचा विसर तुम्हाला पडू लागला. माझ्या लेकरा, ही माती कोणाची? ही माती माझ्या बुद्धांची, ही माती माझ्या महावीरांची, ही माती माझ्या जगज्योती बसवेश्वरांची, ही माती माझ्या छत्रपती शिवाजी राजाची. हे पोरा, कोण छत्रपती शिवाजी राजा? अगोदर तुझ्या काळजावरती पेरून घे. कोण छत्रपती शिवाजी राजा? अरे ज्या राजानं स्वतःच्या स्वराज्याच्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिला, ज्या राजानं स्वतःच्या स्वराज्याच्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिला, पण शत्रूंच्या स्त्रियांना आया बहिणीचा दर्जा देणारा जगातला एकमेव राजा, ज्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी राजा. माझ्या राजाच्या माध्यमामध्ये आज ही माझ्या लेकीच्या शरीराचे तुकडे तुकडे का? 4 वर्षाची चिमुरडी तिच्यावर अत्याचार का? कारण आमच्या मधला माणूस कुठेतरी हरवत चालला. पोरानं, म्हणून आज तुझ्या समोर मी उभा आहे. आजचं पण व्याख्यान नाही तर व्याख्यानाच्या पुढचं एक पाऊल असतं, ज्याला परिवर्तन म्हणतात, ज्याला बदल म्हणतात. तो बदल म्हणजे खंडोबाच्या राय साक्षीनं आज तुझ्यामध्ये झाला पाहिजे. आणि हा बदल जर जाणून घ्यायचा असेल तर सगळ्यात अगोदर कृतज्ञता काय असते याची जाणीव तुम्हा आम्हाला झाली पाहिजे. कृतज्ञतेचा अर्थ असा आहे, ज्या ज्या लोकांनी आमच्यासाठी काहीतरी केलं त्या लोकांच्यासाठी आम्ही काय केलं. ज्या आईनं मला जन्म दिला त्या आईसाठी मी काय केलं, आणि ज्या बापाने मला जन्म दिला त्या बापासाठी मी काय केलं. ज्या मातीमध्ये मी वाढलो, ज्या मातीमध्ये मी घडलो, ज्या मातीनं माझ्या पंखांना बळ दिलं, उडण्याचं सामर्थ्य दिला, त्या मातीसाठी मी काय केलं. हे पोरांनो, याला म्हणतात कृतज्ञता. हे पोरा, या परिवर्तनाच्या सुरुवातीला माझ्या मुखातून नाव आलं तर माझ्या छत्रपती शिवाजी राजाचं, माझ्या आऊजी जाऊचं, माझ्या गाडगे बाबांचं, की बहुडा बुद्धांच्या पासून गाडगे बाबांच्या पर्यंत ज्या ज्या महामानवांनी, क्रांतिकारकांनी, समाज सुधारकांनी तुमच्या आमच्यासाठी रक्ताचा आणि विचारांचा अभिषेक या मातीमध्ये घातला, त्या प्रत्येकाची नावं माझ्या मुखातून निघाली, आपल्या कानापर्यंत पोहोचली. जय जयकार झाला, पण बेबीच्या देठापासून जय जयकार झाला नाही. आणि इथंच खऱ्या अर्थानं आम्हाला कृतज्ञता कळते. पोरानं, ज्या ज्या वेळेला या महामानवांची नाव आमच्या कानावरती येतील त्या त्या वेळेला आमच्या अंगात रक्त उसळलं पाहिजे. कारण या महामानवांनी, या क्रांतिकारकांनी, या समाज सुधारकांनी फक्त स्वतःच्या 4 भिंतीचा संसार कधीच केला नाही तर अखंड राष्ट्राचा संसार केला. म्हणून तुम्ही आम्ही इथं ताक मानानं बसलेलो आहोत. मग यांचा जय जयकार कसा झाला पाहिजे, आई बाप काळजामध्ये कसा पेरला पाहिजे. कारण पोरानं, आज माझं 2 कोटीचं घर आहे, 1 कोटीची गाडी आहे, 40-50 लाखाचं सोनं आहे. का? भक्त आणि भक्त माझा आई बाप होता म्हणून. माझा आई बाप म्हणजे माझं अस्तित्व आहे. त्या आई बापासाठी लक्षात घ्या आजचा जय जयकार कसा झाला पाहिजे. हा मंदिराचा Subscribe now and press the bell icon. Never miss an update.